तर नमस्कार मित्रांनो, आज या व्हिडिओमार्फत तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे की तर हे बघू शकता, हे आम्हाला प्राणी जे त्रास देतात आमच्या पिकांसाठी, त्यासाठी हे नियोजन करावं लागतं. त्यामध्ये रात्रीचे फिरणारे प्राणी म्हणजे सायाळ, घोरपड, ससा ही आमची मका मोठी झाल्यानंतर मका पूर्ण खातात. त्यामुळं नुकसान होतं, गुरांना खायला मका मिळत नाही, तर त्यासाठी ही वागर लावावी लागते. तसंच शिकार ही आपल्या कायद्यामध्ये गुन्हा आहे, पण आम्ही शिकार तर करत नाही, पण काहीतरी नियोजन अशा प्राण्यांपासून पिकाचं संरक्षण करण्यासाठी करावं लागतं. तर असे जर आम्हाला ह्या जाळीमध्ये प्राणी वगैरे काय भेटले तर आम्ही त्यांना घाटामध्ये म्हणजे घाटात किंवा डोंगराळ भागात नेऊन सोडतो. तर अशा प्रकारचं नुकसान शेतकऱ्यांचं न होवे म्हणून अशी उपाययोजना करावी लागते. तर तुमच्या भागात कसं नियोजन असतं मित्रांनो? जर तुम्ही शेतकरी असाल तर कमेंट करा, आणि शहरी भागातली लोक असतील तर तुम्हाला कसं वाटलं हे नियोजन, त्याच्याबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती द्या कमेंटमध्ये. तर चला, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय बाय.